नमस्कार, शॉर्ट फोकस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जाणून घेऊ आज 1 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील 5 प्रमुख ब्रेकिंग न्यूज। 1. नागपूर येथे स्फोटात 17 ठार 18 जखमी। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील रौलगाव येथे एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट झाला। यात किमान 17 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी आहेत। सीएम देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत। मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे। 2. अजित पवार विमान अपघात एएआयबी अहवालात कमी दृश्यता प्रमुख कारण। बारामती विमान अपघाताच्या एएआयबी प्राथमिक अहवालात कमी दृश्यता आणि सुरक्षेच्या कमतरता नमूद केल्या आहेत। अपघातापूर्वी विमान झाडांवर आदळले असावे। अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता। पार्थ पवार राज्यसभेसाठी उमेदवार असण्याची शक्यता। 3. राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीत 7 जागांवर उमेदवार उतरवण्याचे अमित शहांचे निर्देश। अमित शहा यांनी महाराष्ट्रातील राज्यसभा 7 जागांसाठी महायुतीला सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे आदेश दिले। अतिरिक्त 20 मतांसाठी जुळवाजुळव सुरू। एमव्हीएमध्ये सीट वाटपावरून असमंजस कायम। 4. नवी मुंबईत रॉकेटमॅनची 50 महिलांची 1 कोटीची लव्ह स्कॅम उघड। नवी मुंबई पोलिसांनी 12 फेक आयडी वापरून 50 महिलांना प्रेमात फसवून 1 कोटी ठगणाऱ्या रॉकेटमॅनला अटक केली। तो स्वतःला अफसर म्हणून सादर करत होता। सायबर क्राईम पथकाने कारवाई केली। 5. पुणे जिल्ह्यातील 12 जागांसाठी मतदान। सुनेत्रा पवार यांनी बारामतीत मतदान। महाराष्ट्रातील 12 जिल्हा पंचायत जागांसाठी मतदान सुरू। डिप्टी सीएम सुनेत्रा पवार यांनी बारामतीत मतदान केले। अजित पवारांच्या निधनानंतर काही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या।